नमस्कार, मी महेंद्र सिंग राजपूत आणि आपण पाहत आहात निर्भीड विचार न्यूज. असे म्हणतात की जर कोणी पाप करत असेल तर किमान आपण त्याच्या पापात सहभागी होऊ नये, नाहीतर कधीतरी आपल्याला देखील त्याचा हिशोब हा चुकता करावा लागतो. नियतीचा खेळ काही वेगळा असतो आणि नियतीच्या चक्रातून कोणीही वाचू शकत नाही. पण कदाचित शिरपूर तालुक्यातील प्रशासनाला आणि राज्यकर्त्यांना त्याचा विसर पडला असावा, म्हणून की काय सध्या विनाकारण ते पापाचे भागीदार होत आहेत का, असे विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. होय, जर एखादी संस्था निष्पाप आणि निरपराध लोकांच्या मृत्यूस जबाबदार असेल, लोकांचे बेकायदेशीर आर्थिक लूट करत असेल आणि अशा संस्थेला जर संविधानाची शपथ घेऊन खुर्चीवर बसलेले राज्यकर्ते आणि सदरक्षणाय खलनिग्रहणाय असे ब्रीदवाक्य असलेले पोलीस, स्थानिक प्रशासन अशा संस्थांना बळ देऊन त्यांच्या पापांवर पांघरून घालून त्यांच्या पापात सहभागी होत असतील, तर मग याहून मोठे दुर्दैव नाही. असेच काहीसे दुर्दैव सध्या शिरपूर तालुक्याच्या नशिबी आले आहे की काय, असे विचारण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. शिरपूर तालुक्यात राज्यकर्त्यांच्या छुप्या आशीर्वादाने दर्जेदार रस्ते आणि सुविधा देण्याच्या नावाखाली बसवण्यात आलेला टोल हा टोल बसवला नाही तर तुमच्या आमच्या छातळावर लादला गेला आहे. नियमानुसार टोल वसुली करण्यास नागरिकांची कोणतीही हरकत नाही. मात्र जर स्थानिकांना त्यात डावलले जात असेल, त्यांच्यावर अन्याय होत असेल आणि इतर टोल नाक्यांवर दिल्या जाणाऱ्या सुविधा अनेकांना मिळत नसतील, तर हा अन्याय वाहनधारकांनी का सहन करायचा, हा देखील एक मूळ प्रश्न आहे. टोल नियमानुसार टोल रोडच्या सुरुवातीच्या 7 किलोमीटरच्या आत आणि टोल रोडच्या शेवटच्या 7 किलोमीटरच्या आत असे इन आणि आउट या 2 ठिकाणी टोलगेट लावण्याचा अधिकार कंपनीला असतो. त्यातही एंट्रीला टोल भरला असेल तर एक्झिटला हा टोल लागत नाही. मात्र या सर्व नियमांना तिलांजली देत जो टोल सांगवीच्या आसपास असला पाहिजे होता, तो ओव्हरब्रिजच्या नावाने शिरपूरकरांच्या छातळावर लादला गेला आहे. कदाचित हे पाप स्थानिक प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे आहे असा समज आता जनतेने करून घेतला आहे. सदरची टोल कंपनी कधी सेवेच्या नावाने मेवा खायला लागली हे लोकांना कळलेच नाही. यानंतर सुरू झाली ती दर्जेदार सुविधा देण्याच्या नावाखाली नियम कायद्यांना बगल देऊन नागरिकांची आर्थिक लूट. मुंबई ते आग्रा या महामार्गावर सर्वाधिक महाग टोल जर कोणता असेल तर तो शिरपूर आणि सोनगीर. मात्र या महामार्गावर रस्त्यांची दुरावस्था असून जर टोल भरून देखील खड्ड्यांमध्ये पडून लोकांचा मृत्यू होत असेल, तर मग हा टोल का भरायचा, हा प्रश्न आता नागरिकांसमोर आहे. एकीकडे परिवहन मंत्री सांगतात जर महामार्गावर खड्डे पडले असतील तर नागरिकांना टोल भरण्याची गरज नाही, तर दुसरीकडे मात्र खराब रस्त्यांवर देखील राजरोसपणे टोल वसुली केली जात आहे. शिरपूर तालुक्यात एकतर नियम कायदा बदलून बेकायदेशीरपणे 60 किलोमीटरच्या आत 2 टोल बसवले, त्यातही स्थानिकांना कोणतीही सवलत दिली जात नाही. राज्यातील इतर टोल नाक्यांवर लोकल वाहनांना सवलत दिली जाते, मात्र शिरपूर तालुका त्यास अपवाद आहे. या रास्त मागणीसाठी तरुण युवक संघर्ष करत आहेत. मात्र त्यांना टोल कंपनीचे अधिकारी अरेरावी आणि दादागिरी करत असून आंदोलकांची लायकी काढली जात आहे. तर दुसरीकडे पोलीस अधिकारी देखील आंदोलकांवर दबावाची भूमिका बजावत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाचे टोल कंपनीवर इतके प्रेम का, हा देखील प्रश्न उपस्थित होतो. ज्या कंपन्या रोज कायदा मोडतात, लोकांना असे वाटते की त्यांची आर्थिक लूट होत आहे. निकृष्ट रस्ते आणि पडलेले खड्डे यामुळे कित्येकांचे जीव गेले. अशा कंपनीची बाजू घेण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांना कायद्याच्या रक्षणाची भाषा केली जाते. यामागे देखील काही अर्थकारण आहे का, की हा देखील एक राजकीय आदेश आहे, याचा देखील शोध घेणे गरजेचे आहे. यात सर्वात मोठे दुर्भाग्य असे की तालुक्यातील जे राज्यकर्ते गल्लीपासून दिल्लीपर्यंत नेत्यांशी घनिष्ठ संबंध ठेवतात, जनतेच्या सेवेच्या आणाभाका घेतात, फक्त आम्ही आणि आम्हीच करू शकतो असा दावा करतात, त्यांना मात्र मागील 12 वर्षांपासून होत असलेली तालुक्यातील जनतेची लूट दिसत नाही. 6 महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाच्या आणि तालुक्याच्या जनतेचा आणि युवकांचा आवाज त्यांना ऐकू येत नाही, किंवा मग त्यांनी बहिरेपणाचे सोंग घेतले असावे. आजपर्यंत त्यांनी तालुक्यातील या आंदोलनाचे उघडपणे विरोध केला नसला तरी समर्थन देखील केले नाही. खरे तर हे याच राजकारणाचे पाप आहे असे जनतेला वाटते. नसते तर त्यांनी सरळ या कंपनीला जाब विचारला असता आणि यापूर्वीच याबाबत सकारात्मक निर्णय घेतले असते. आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्ये राजकीय लोकांनी संघर्ष करून आपल्या स्थानिक लोकांसाठी टोलमाफी करून सवलती मिळवून घेतल्या. मात्र तालुक्यात, राज्यात आणि केंद्रात सत्ता असून देखील स्थानिक आमदारांना त्यात लक्ष घालून समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती नाही असे दिसत आहे. आणि असे येईल तर ती त्यांनी कृतीतून दाखवावी.
त्यामुळे आता येत्या विधानसभा निवडणुकीत जनतेला देखील हे सिद्ध करायचे आहे की नेत्यांना टोल कंपनीचा मालक जवळचा आहे की तालुक्यातील जनता जवळची आहे. त्यांना मतदान टोल कंपनीचा मालक करणार आहे की या तालुक्यातील जनता करणार आहे. या टोलच्या माध्यमातून केवळ नागरिकांची आर्थिक लूटच होत नाही, तर अनेकांचे प्राण देखील गेले आहेत. अपघातात अनेकांचे बळी देखील गेले आहेत. यापूर्वी देखील निकृष्ट रस्ता आणि खड्ड्यांमुळे अनेकांचे बळी गेले आहेत. खरे तर त्यांच्यावर यापूर्वीच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा दाखल व्हायला हवा होता. तालुक्यात काल परवाच एका निरपराध बालकाचा आणि त्याच्या मातेचा जीव या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे गेला, असं स्थानिकांचे म्हणणं आहे. आपले पाप झाकण्यासाठी या कंपनीने पहाटे 4 वाजता खड्डे बुजून सोपस्कार पूर्ण केला, अशी देखील स्थानिकांची माहिती आहे. त्यामुळे उद्या उठून हा अपघात खड्ड्यांमुळे झालाच नाही असे देखील कदाचित सिद्ध होईल आणि पुन्हा प्रतीक्षा असेल ती एका नव्या अपघाताची आणि जाणाऱ्या बळीची. त्यामुळे महामार्गावर होणाऱ्या या सर्व मृत्यूस जबाबदार कोण हे निश्चित करण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे. काही वेळा अपघात हा वाहन चालकाच्या चुकीने होत असला तरी बहुतांशी अपघात हे निकृष्ट रस्ते आणि खड्ड्यांमुळे होत आहेत. त्यामुळे त्या सर्वस्वी जबाबदार टोल प्रशासन आणि त्याचे खराब रस्ते आहेत. मात्र या तालुक्यात त्यांना पोलीस प्रशासनाची आणि राज्यकर्त्यांची पुरेपूर साथ लाभत असल्याने त्यांची मुजोरी सध्या वाढली आहे. टोल प्रोजेक्टला लागलेल्या किमतीपेक्षा 2 पट अधिक टोल मधून किंमत वसूल झाली तरी देखील केवळ स्थानिकांना सवलत देण्याची देखील त्यांची टोल कंपनीची तयारी दिसत नाही. साधारणतः दरमहा या दोन्ही टोलवर करोडोंची रक्कम जमा होते. मात्र तरी देखील 835 करोड रुपये वसूल करण्यासाठी या कंपनीला 18 वर्षे आणि 6 महिन्यांचा कालावधी देणे हा विषय देखील अनाकलनीय आहे. कदाचित या कालावधीत 1800 कोटी देखील जमा होते. तरी देखील भविष्यात मेंटेनन्सच्या नावाने टोलचे भूत आपल्या सर्वांच्या मानगटीवर कायमस्वरूपी असेच बसून राहील. अगदी या दोन्ही टोलवर धुळे जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व गाड्या जरी मोफत सोडण्याचा निर्णय झाला तरी कंपनीच्या जास्तीत जास्त 5% रेव्हेन्यू कमी होईल. त्यातून त्यांना फार मोठे नुकसान होईल असे अजिबात नाही. माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार आवश्यक ती वसुली जवळपास झाली आहे. मात्र तरी देखील स्थानिकांना टोल माफी द्यावी इतकी देखील नैतिकता या कंपनीचे मालक दाखवत नाहीत. फक्त कंपनीच काय, ही नैतिकता सरकारमध्ये देखील असावी लागते. ज्या परिवहन मंत्री नितीन गडकरींना आपण आदर्श मानतो त्यांच्याच दिव्याखाली अंधार आहे. संसदेमध्ये उभे राहून दिलेले वचन देखील ते पूर्ण करू शकत नाही. ते वचन काय पूर्ण करणार तेच उघडपणे संसदेत सांगतात की मला माहित आहे की ही गोष्ट चुकीची आहे, पण सरकार चालवायला पैसे लागतात. शेवटी त्यांना सत्ता आणि पैसा यापेक्षा मोठे कोणी नाही असे किंमत त्यातून दिसत आहे. नाहीतर त्यांनी सांगावे की 3 महिन्याच्या आत 60 किलोमीटरच्या आतले बेकायदेशीर टोल बंद केले जातील असे आश्वासन त्यांनी देशातील जनतेला संसदेत उभे राहून दिले होते. त्याचे काय झाले? काल परवा नागपूरच्या कार्यक्रमात गडकरींना तालुक्यातील मोठे नेते भेटले. मात्र त्यांना या तालुक्यात टोल बाबत काही प्रश्न आहे, कदाचित याची माहिती नसावी. कारण टोल वगैरे काय आहे हे प्रकरण त्यांना काही माहितच नसावे. त्यांना कधी टोल भरण्याची कदाचित वेळ आली नसावी. पण तरी देखील शिरपूरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणून त्यांच्या समोर मांडला असता तर फार बरे झाले असते. पण सध्या तालुक्यात वास्तव असे आहे की कोणत्याही राजकीय नेत्याला, सामाजिक कार्यकर्त्याला, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना टोल हा लागत नाही. कारण ते आपले ID कार्ड दाखवून आपली गाडी पास करून घेतात. टोलचा भुर्दंड भरावा लागतो तो सामान्य नागरिकाला. त्यामुळे टोलची लढाई यापुढे तुमच्यासाठी कोणताही नेता किंवा कोणताही पक्ष लढणार नाही, तर ही लढाई तुम्हालाच लढावी लागेल हे आता जनतेने लक्षात घ्यावे. शिरपूर तालुक्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. टोल सारखा मोठा प्रश्न राक्षसी स्वरूपात आपल्या सर्वांच्या समोर उभा आहे. त्यात विरोधी पक्ष जरी आंदोलनाला साथ देत असले तरी सत्ताधाऱ्यांकडून मात्र या आंदोलनाकडे पाठ फिरवले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत टोल हा प्रमुख मुद्दा असेल आणि जो कोणी नेता किंवा राजकीय पक्ष मतदान होण्याच्या आधी तालुक्यातील टोल प्रश्नावर तोडगा काढेल तरच जनता त्याच्या मागे उभी असेल, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम त्यांना येत्या निवडणुकीत भोगावे लागतील असे चित्र सध्या तरी तालुक्यात दिसत आहे. त्यामुळे हे आंदोलन आता केवळ शिरपूर फर्स्टचे राहिले नसून ते आता तालुक्यातील सामान्य जनतेचे आंदोलन आहे हे देखील आता पोलीस प्रशासन आणि राजकीय नेत्यांनी समजून घेणे गरजेचे आहे.
आपल्या न्याय हक्कासाठी लढा उभा करणे, यासाठी आंदोलन करणे म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था याला आव्हान देणे असे होत नाही, तर तो लोकशाहीने दिलेला एक अधिकार आहे. त्यामुळे आंदोलन करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही, हे देखील प्रशासनाने लक्षात घ्यावे. आणि शेवटी असे सांगावेसे वाटते की मागील 12 वर्षांपासून जी लूट तालुक्यातील जनतेची झाली, ज्यांच्या भ्रष्ट कारभारामुळे आणि निकृष्ट रस्त्यांमुळे ज्या लोकांचे प्राण गेले, किमान आता त्यांच्या पापात यापुढे तालुक्यातील प्रशासनाने आणि राजकीय नेत्यांनी भागीदार होऊ नये आणि त्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन जनतेच्या लढ्यात सहभागी व्हावे आणि जनतेला या अन्यायकारक टोलपासून आणि खराब रस्त्यांपासून मुक्ती द्यावी, हीच एक अपेक्षा. शिरपूर तालुक्यातील या टोल प्रश्नाबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आपल्याला जर आमची बातमी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.